अभ्यास करून करून भरतील वह्या, अभ्यास करून करून भरतील वह्या, तर पुढे आयुष्यभर करायला लागतील फक्त सह्या. यू विल बी ॲट द टॉप. मुला मुलींना सांगतोय. आणि आत्ता कितीही सांगून कराल अभ्यासात टाळाटाळी, तर पुढे आयुष्यभर करायला लागेल रात्रपाळी. जागते रहो. पगार 15,000 रुपये. मॉल परवडत नाही, ब्रँडेड मोबाईल परवडत नाही, ब्रँडेड कपडे काहीच परवडत नाही. म्हणून आत्ताची मजा ही पुढची आयुष्यभराची सजा आहे. आणि आत्ता कर्तव्यबुद्धीने अभ्यास केला तर आयुष्य सुखाचं आहे. म्हणजे चॅलेंजेस आहेत, नाही असं नाही, पण जे तुम्हाला पदं मिळतात, तुमची जी पोझिशन मिळते, त्यांनी तुम्हाला सगळं काय म्हणूया, आता हे सगळे शासकीय जे अधिकारी आहेत, ठीक आहे, त्यांच्यावर जबाबदारी आहे. पूर्वी पुस्तकं वाचली असतील, आता फायली बघतायत. अभ्यास तर चुकत नाही, संघर्ष चुकत नाही, पण जे आपण करतोय त्याचं एक जॉब सॅटिस्फॅक्शन, समाजातली प्रतिष्ठा, ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला आणि नॉन करप्ट राहून सुद्धा हायर मिडल क्लासचं जीवन जगता येईल अशा नोकऱ्या, हे सगळं छानपैकी जमू शकतं. आणि पालकांना मला विनंती आहे की तुम्ही त्यांना सपोर्ट करायचा आहे. वृद्ध माणसांनी घरात पाहुण्यासारखं राहावं, फार डोकं घालू नये, त्रास होतो. बँकेचे ऑफिसर रिटायर झालेले मला भेटले, मला म्हणले, निंबाळकर, पैसे कमवायचं बंद झाल्यावर किंमत नसती माणसाला. म्हणलं का? म्हणले, मुलगी सकाळी म्हणली, बाबा तुम्ही सगळ्यात शेवटी आंघोळ करा, आईला ऑफिसला जायचं आणि मला कॉलेजला जायचं. तर मी म्हणलं, आंघोळीने काय किंमत वाढते किंवा कमी होते का? तुम्ही म्हणायला पाहिजे उलट की तुम्हाला दोघींना गाहे, तुम्ही जा, नंतर 12 वाजता पडा ना टबात, काय कोण बघायला लेखे तुम्हाला. ॲक्सेप्टन्स, तडजोड हे जीवन आहे. दुःखाचा तडा जाऊ न देता सुखाची जोड करणं म्हणजे तडजोड. दोन वेगळ्या बुद्धिमत्तेची, दोन वेगळ्या स्वभावाची, दोन वेगळ्या आवडीनिवडीची माणसं एकत्र आलेत आणि एकाच छताखाली राहायचंय. आहे काय? तडजोड हे जीवन आहे, कॉम्प्रोमाइज हे जीवन आहे. लक्षात घ्या तुम्ही. आपण एकमेकांना ॲक्सेप्ट करायचं जसं असेल तसं. मला गंमत वाटते, म्हणतात आमच्या विचाराची आम्हाला सून नाही मिळाली. का बरं? सगळं घरच तुमच्या विचाराचं आहे. तुम्ही एक कॅसेट टाईप जर सकाळचं बोलायला लागला तर लोक चकित होतील, हे काय प्रकार आहे, पागल झाले काय? विचारात भिन्नता असणं हे मजा आहे उलट. लक्षात घ्या तुम्ही, हे चॅलेंज आहे आणि हे मस्त आहे. स्वीकारायला आपल्याला शिकलं पाहिजे. म्हणून संसार सुखाचा करणं हाच परमार्थ आहे. आणि संसार सुखाचा होत नसतो, तो प्रयत्नपूर्वक करायचा असतो, करायचा असतो. ती कला आहे, तो काय ग्रहांवर नाही अवलंबून. काही काही लोक मला विचारतात, अहो आमच्या मुलीचं 34 वय झालं, लग्न होईना. म्हणलं काय झालं? म्हणले मंगळ आडवाला. आपल्यापासून 55 कोटी किलोमीटर मंगळ आहे, तिथं प्लॉट निघालेत विकायला. बघा, जगामध्ये एवढे खंड आहेत, त्यात एक आशिया खंड. आशिया खंडात अनेक देश आहेत, त्यातला एक भारत देश. भारतात अनेक राज्य आहेत, त्यातलं महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रात अनेक जिल्हे आहेत, त्यातला एक पुणे जिल्हा किंवा शहर. पुणे शहरात अनेक पेठा आहेत, त्यातल्या एक पेठेत एका अपार्टमेंटमध्ये ह्यांचा फ्लॅट 5व्या मजल्यावर आहे आणि कोट्यावधी किलोमीटरवरचा मंगळ म्हणतो ह्या पोरीचं लग्न कसं होतंय ते बघतो. इज इट लॉजिकल? वाटतंय तुम्हाला काय? आपल्याला बुद्धी दिली, वापरायचं स्वातंत्र्य दिलंय. आपण नुसते आदर्श सांगतो, आपण करत नाही ते. अब्दुल कलाम साहेबांचा फॉर्म भरायचा होता राष्ट्रपती पदाचा आणि PMOमधनं त्यांना निरोप आला की तुम्हाला जो चांगला मुहूर्त वाटतोय तो कळवा, वाजपेयी साहेबांना म्हणजे पंतप्रधानांना तुमच्यासोबत फॉर्म भरायला यायचं. कलाम साहेबांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं. कलाम साहेब म्हणले, त्यांना सुटेबल वेळ असेल ती ठरवा, मी तिथे येतो, मग आपण जाऊया फॉर्म भरायला. ते म्हणले, नाही पण तुमचा काय मुहूर्त असेल? काय उत्तर असावं कलाम साहेबांचं? ते म्हणाले, ज्या दिवशी पृथ्वी सूर्याभोवती फिरायची थांबेल तो दिवस माझ्या दृष्टीने अशुभ आहे, बाकी सगळे शुभ आहेत. काय विचार आहेत! शिवाजी महाराजांना पुत्ररत्न झाल्यावर जेव्हा दूत सांगायला आला की महाराज पुत्ररत्न जन्माला आलंय, महाराजांनी विचारलं, मग तुमचा चेहरा पडलेला का? तुम्ही तर सांगताय बाळराजे जन्माला आले तर तुमचा चेहरा पडलाय. तर ते दूतांनी सांगितलं, नाही म्हणले, ते पालथे जन्माला आलेत. आपण काय म्हणलो असतो, शकून अपशकून काय 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 काय. महाराजांनी क्षणाचा सुद्धा विलंब न लावता उत्तर दिलं, दिल्लीची पातशाही पालथी घालण्यासाठी ते पालथे जन्माला आले. दिस इज पॉझिटिव्ह. मांजर आडवं गेलं, अमुक झालं, अरे काय भिवून भिवून किती जगायचं. मला गंमत वाटते, कसल्या अंधश्रद्धा ह्या. अजिबात अंधश्रद्धा ठेवू नका, लक्षात घ्या. म्हणजे बायकांना तर माझी विनंती, ह्या महिलांना उपवास बिपास ज्यांना सोचतो त्यांनी करा, पण कायकांना इतका त्रास होतो उपवासाचा, ॲसिडिटी वाढते, म्हणजे कायकांचे डोळे लाल होतात, इतकं ते बघितलं मी. उपवासाचा फार त्रास होतो, त्यामुळे ती काय करायची गरज नाही. मी तर परवा एका ठिकाणी सांगितलं, त्या बाईंचं नाव मालन होतं. त्या म्हणल्या, माझ्या नवऱ्याला सगळ्यात जास्त कांदा भजी आवडतात आणि हटकून उपवासा दिवशी करायला सांगतो.
तर मी त्यांना म्हणलं, वाडवडिलांनी काय सांगितलं, पती हा परमेश्वर, सांगितलं का नाही सगळ्याला. मग तो कामावरनं घरी आल्यावर पायरीवरच त्याला कांदा भज्याचा वास आला पाहिजे, आणि त्यांनी तिथून जर हाक मारली ना माले, तातून आवाज आला पाहिजे कांदा भजी घेऊन आले. अरे ज्या घरात आनंद आहे त्या घरात गोविंद आहे. गोविंद शोधायला आणखीन कुठं जायची गरज नाही, आपल्या घरापासून सुरू करा. आणि त्यामुळे आपली मुलं, आपले भाऊ, काय म्हणतात ना, प्रॉपर्टी. बघा आता तुम्हाला एखादी म्हण जर विचारली ना मी, जावा जावा, तर काय उत्तर येईल तुमचं? पुढची मोकळी जागा भरायला लावल्यावर जावा जावा. मला वाटतं इकडं नाही, म्हणजे चांगलं दिसतंय वातावरण. आमच्याकडे पुण्यात उत्तर दिलं उभा दावा. तर मी म्हटलं जावा जावा, बहिणी बहिणीसारखं राहावा, काही गरज नाही. भावाभावांचं पटतंच बहुतेक. खरं आग लागते ती किचनमधनंच लागते. त्यामुळे सावध राहायचं तिथे, सावध तिथे राहायचं. लक्षात घ्या, महिलांच्या हातात खूप जबाबदारी. मुलांना सुद्धा पहिल्यांदा तुमचीच संगत मिळत असते, त्यामुळे तिथंही तुम्ही सावध राहा. सावध तो सुखी. घडी घडी पावलं पावली सावध राहायचं आपल्याला. आणि एक स्वतःला व्रतच करून ठेवा. ते सकाळी उठल्यावर स्वतःला एक सूचना द्यायची की माझा जन्मच कशासाठी आहे? आनंदासाठी आहे, आनंद देण्यासाठी. लक्षात घ्या, टुडे इज अ गिफ्ट. आजचा दिवस ही मला देवाने दिलेली देणगी. वैभवनी कविता म्हणून दाखवली ना, झोपे सुखे फिरूनी उठतो ही ईश्वराची दया. सगळे थोडेच उठतात सकाळी. गजर लावला म्हणून जाग येते असं नाही, त्याची दया, त्याची कृपा असेल तर जाग येते, अन्यथा कळ येते मग अर्धपत्र येतं. बरोबर ना? म्हणजे ते त्याच्या हातात आहे, त्याच्या सत्तेने चाललंय, ह्याचं भान ठेवावं. आणि त्याला सकाळी उठल्या उठल्या थँक्यू म्हणा, देवा तुझ्या कृपेने जाग आली. ज्यांचं आपल्याला सहकार्य मिळतंय त्यांना थँक्यू म्हणा. एक कप चहा करायला 2 हात नाहीत लागत, हजारो हात लागतात. चहा आसाममध्ये होतो, साखर महाराष्ट्रात होते, तोडायला भलतीकडनंच माणसं आलेली असतात, कब्बशी तिसऱ्यानेच बनवलेली असते. हजारो माणसं एकत्र येतात तेव्हा एक कप चहा येतो. आपल्याला वाटतं पैसे मोजलेत, फुकट दिलंय काय? नाही, नुसत्या पैशाने गोष्टी मिळत नाहीत. लक्षात घ्या. आणि म्हणून सतत थँकफुल राहा. बायकोनी सकाळी चहा दिला तर थँक्यू म्हणा, थँक्यू. अरे तिला काय थँक्यू म्हणायचं, तिचं कामच आहे, मी नाही का बाहेर काम करत. परवा एकाने मला सांगितलं, माझी बायको कटाची आमटी माहिती आहे ना तुम्हाला, पोळ्याची, इतकी भारी करते. म्हणलं मी 4-4 वाट्या पितो. तर मी म्हटलं मग तिचं कौतुक करतो का? अरे आमटी करावी तर तूच यार, इतकी सुंदर आमटी करते. काय म्हणावं त्याने, काय उपकार करतो का? टेकन फॉर ग्रँटेड, गृहीत धरलं आम्ही. 7 फेरे मारले, आता जाती कुठं? असं नाही. लक्षात घ्या, तुम्ही आपण जपायचंय. सद्गुरू म्हणतात रिकरिंग डिपॉझिट सारखं प्रेम द्यायचं असतं, घरात, नात्यात, सगळीकडे. ते FD नाही आहे, एकदा केलं की झालं काम, 5 वर्षांनी डबल मिळेल तसं नाही. सतत प्रेम वाटायचं आपल्याला. आणि जीवन ह्याच्यासाठी आहे, लक्षात घ्या. आणि हे मिळावं आपल्याला, सगळ्यांच्या बाबतीत घडावं. आणि म्हणून मी तुम्हाला जीवनविद्या स्वीकारायची विनंती करेल. कर्मकांड काही नाही आहेत, फक्त चांगलं करत राहायचं, पुण्याईची जोड देत राहायचं. पुण्याईनी मुलं चांगली होतात, पैशांनी नाहीत होत. पुण्याईनी सून चांगली मिळते, पुण्याईनी जावई चांगला मिळतो, पुण्याईनी शेजारी चांगले मिळतात, पुण्याईने ऑफिसमधला बॉस चांगला मिळतो, पुण्याईने डॉक्टर चांगला भेटतो आजारी पडल्यावर. सगळं घडतं, ऑपरेशन यशस्वी होतं, ते सुद्धा पुण्याईने. मी एक किस्सा वाचला होता, फक्त बोध घ्या त्यातनं. म्हणले देव 2दा हसतो. एकदा भावाभावाची प्रॉपर्टीवरनं भांडणं चाललेली असतात तेव्हा देव हसतो. तो म्हणतो जगाचा 7-12 माझ्या नावावर आहे, तुला 80-85 वर्षासाठी खाली पाठवलेलं आहे, नीट राहायचं, नीट परत यायचं. कोर्ट तुला नोटीस देतं, मी नोटीस सुद्धा देणार नाही, शर्टाची बटणं सुद्धा लावून देणार नाही, त्यामुळं नीट राहायचं. तेव्हा एकदा देव हसतो. आणि दुसऱ्यांदा डॉक्टर ज्या वेळेला एखाद्याला टेबलावर घेतो आणि म्हणतो मी ह्याला बरंच करीन, तेव्हा देव हसतो. तो म्हणतो तू तुझं काम कर, पुढचं मी बघतो. म्हणून आपण ह्या पृथ्वी तलावर राहताना त्यांनी ज्या कामासाठी पाठवले, तुम्ही एखादं घर भाड्याने दिल्यावर तुम्ही कसं म्हणता, खेळे ठोकू नका, सोसायटीत भांडू नका, तशाच देवाच्या आपल्याला सूचना मिळाल्या आहेत, पण आपण त्या विसरून गेलोय. त्या सूचना पाळूया, सुख आनंद फक्त वाटत राहूया, प्रत्येक कृती राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची करूया. अशी आजच्या स्मृतिदिनी त्यांची स्मृती, त्यांच्याकडनं आपण फॉलो करायचं असतं, त्यांचे गुण आपण घ्यायचे असतात, त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करायची असते. तुमच्यामुळे आज आम्ही इथं आहोत हे त्यांना जाणवून द्यायचं असतं. श्रद्धा म्हणजे श्रद्धापूर्वक, श्राद्ध या शब्दाचा अर्थ आहे श्रद्धापूर्वक केलेलं स्मरण. आणि ते आपण स्मरण करूया की स्वभावाला औषध नाही असं मी पण ऐकलं होतं, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हे पण ऐकलं होतं. पण जीवनविद्या मिळाल्यावर, सद्गुरूंचे विचार मिळाल्यावर, त्यांची पुस्तकं वाचल्यावर, त्यांची प्रबोधनं ऐकल्यावर मला लक्षात आलं की आपण बदलू शकतो, आपला स्वभावही आपण बदलू शकतो. शिस्तीच्या नावाखाली आकारण आपण रागीट झालो असतो. आपल्याला मैत्री मुलांशी करताना बऱ्याच वेळेला शंका येते की आपला होल्ड घरात राहील का, आपल्याला मुलं मानतील का. असं काही नसतं.
एकदम छान. मी म्हणतो फ्रेंड नाही होत आला ना तर फ्रेंडली वातावरण ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? वातावरण तर फ्रेंडली ठेवा, त्यांचं म्हणणं तर ऐकून घ्या, बरोबर ना? आता मला मी पालकांना एक प्रश्न विचारतो, मनातच उत्तर द्या. तुमच्या मुलांनी जर सांगितलं की मला एखादी मुलगी आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे, किंवा मुलीने सांगितलं मुलगा आवडतो आणि त्याच्याशी लग्न करायचं आहे आणि तो तुमच्या जातीतला नाही, काय प्रतिक्रिया असेल? मला उत्तर देऊ नका, मनातच ठेवा. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, काय म्हणू नका, अजिबात तसं आहे. त्यामुळे आपण चेंज करायचं स्वतःला. आणि का नाही बदलू शकत? स्टार्ट फ्रॉम युअर सेल्फ. जे बदलायचं ना ते आपल्याला पहिल्यांदा जमलं पाहिजे, नंतर आपल्या लोकांना सांगायचा अधिकार आहे ना. माझी दोन्ही इंटरकास्ट मॅरेज आहे ते मुलांची, आय ॲक्सेप्टेड. का नाही? त्यांच्या सुखात आपलं सुख आहे, बरोबर ना? आणि ती कुंडली बघा, ते बघा, असं नाही मी केलेलं. सद्गुरूंनी शिकवलं तेच मी केलं. सुट्ट्या बघून लग्न केलीत त्यांची. कारण ते कार्यालयाने सांगितलं शुभ मुहूर्त असला की कार्यालय 1.5 लाख, काढलेला मुहूर्त असला तर 1 लाख, आणि काहीच मुहूर्त नसला तर 50,000. म्हटलं आम्हाला तिसरं मान्य आहे. का? त्याचा काय संबंध आहे? कारण मी नेहमी दुसऱ्या बाजूचा विचार करतो. खरंच ज्यांची कुंडली बघून झाली ते यशस्वी आहेत का? आणि एका छोट्या कुंडलीत चौकोनात मावेल इतके गुणी आहोत का आपण? हा पहिला मुद्दा आहे त्यातला. त्यामुळे स्वभाव बदलू शकतो.